खरं तर मी मुंबईला म्हणजे त्यावेळच्या बॉम्बेला म्हणा, पुतणीच्या लग्नाला गेलो होतो. लग्न सोहळा पार पडला आणि मग तिथे एक 4 दिवस राहायचं म्हणून टेकलो माझ्या चुलत बहिणीकडे वांद्र्याला. तर झालं असं की तेवढ्यात एक जाहिरात आली की टेम्पररी टीचर घेणे आहे, इच्छुकांनी अर्ज करावे. फादर ॲग्नेल टेक्निकल हायस्कूल, बँडस्टँड, बांद्रा. तर माझ्या भाच्यानी मला विचारले, भाचा म्हणजे मोठा होता तो, चुलत बहिणीचा मुलगा. तर त्यांनी मला विचारले, रमाकांत देसाई, रमाकांतांनी मला विचारलं की श्री तुला बॉम्बेत नोकरी करायची आहे का? ही टेम्पररी जॉब आहे, पण करणार आहेस का? विचार केला. म्हटलं बेळगावात जाऊन तरी काय करायचं आहे, माझ्याच मारायच्यात ना. कारण शिक्षण पूर्ण झालं होतं, MA LLB झालो होतो. आता पुढं काय करायचं हा त्याचा प्रश्नच होता. तात्पुरती तर तात्पुरती नोकरी मिळते आहे ना, घरी जाऊन परत वडिलांच्या जीवावरती मजा मारण्यापेक्षा म्हटलं इथं मुंबईत राहावं आणि नोकरी करावी. मग मी भाच्याला सांगितलं की माझी तयारी आहे, नोकरी मिळेल का? पण तो म्हणाला आपण प्रयत्न तर करू, मिळवून देईन तुला. त्याच्या बऱ्याच ओळखी होत्या. तसा तो म्हणजे इन्फ्लुएन्शियल गाय म्हणतात ना, तसा होता. तर तो इन्फ्लुएन्शियल असल्यामुळं शेवटी मला ती नोकरी मिळाली आणि तिथं मी 2 वर्षे इमाने इतबारे नोकरी केली. आणि फादर ॲग्नेलची 2 वर्ष ही कायमची स्मरणात राहावीत, इतकी सुंदर, मजेत आणि अतिशय आनंदाची गेली. माझा एकंदर बॉम्बेचा मुक्कामच आनंदाचा होता, त्यामुळं प्रश्नच नव्हता. तर पहिले काही दिवस मी माझ्या चुलत बहिणीच्या घरीच राहिलो. तिथं बस यायची स्कूलची, तर त्या बस पकडायची आणि बँडस्टँडला जायचो. कुठून म्हणाल तर बांद्रा हाऊसिंग कॉलनी इथून ते बांद्रा बँडस्टँड इथंपर्यंत. तर शाळेची बस यायची, शाळेच्या बसमध्ये बसायचो आणि तिथं जाऊन पोचायचो. येताना मात्र मुंबईच्या बेस्ट बसनी यायचो किंवा चोप्रा नावाचे एक माझे मित्र स्नेही, तिथं अगदी घट्ट मैत्री झाली होती. तर चोप्रांची स्कूटर होती, त्या स्कूटरच्या मागे बसायचो आणि उतरायचो मात्र बांद्रा मोठा सर्कल, बांद्रा सर्कलला उतरायचो. बस असो चोप्राची असो, बांद्रा सर्कलला उतरायचं. तिथं बांद्रा कॅफे म्हणून हॉटेल आहे, तर बांद्रा कॅफेत जाऊन बसायचं. बसलं की रोजचा माणूस, रोजचं गिऱ्हाईक माहीत असल्यामुळं वेटर यायचा आणि बिर्याणी ठेवून टाकायचा. ₹1.50 बिर्याणी होती त्यावेळी. तर ती बिर्याणी ठेवायचा, मी बिर्याणी खायचो आणि नंतर तिथून निघायचो. रोड क्रॉस करत करत बांद्रा स्टेशनवरती यायचं आणि उलटा प्रवास मग म्हणजे बांद्र्यावरून दादरला. म्हणजे गर्दी नसायची. तर आरामपैकी दारात वारं खात म्हणा किंवा बसून छान खिडकीतून येणारं वारं अंगावर घेत बसायचो. आणि कधीकधी माटुंग्याला उतरायचो, कारण माटुंग्याला थंडगार नीरा अतिशय छान मिळायची. तर ती नीरा प्यायचो आणि मग परत लेट ट्रेन पकडायची, म्हणजे लोकल.
आणि लोकलनी दादरला उतरायचो. दादरला उतरलो की रामनिवासकडे चालत यायचं. खाली केळीवाला बसायचा, त्याच्याकडनं 2 केळी घ्यायची आणि वरती यायचं आणि ती केळी खायची आणि गप्पगार झोपून टाकायचं. झोपून टाकल्यानंतर माझा श्रीकांत भावे नावाचा परममित्र, जो माझा लॉ कॉलेजपासून मैत्री झाली होती, तोही रामनिवासलाच राहायचा. मी 13 नंबरला, तो 18 नंबरला. तो बँकेत नोकरीला होता, युनायटेड वेस्टर्न बँक. गमतीनं मी त्याला म्हणायचो की श्रीकांतला शिरक्याच म्हणायचो. शिरक्या, अरे एक लक्षात घे, तुझी सर्क्युलर मी पाहिली तर ती मराठीतून, म्हणजे कशी सर्क्युलर होती पहा. हां, माननीय शाखाधिकारी यास तुम्ही मागच्या वर्षीचे उद्दिष्ट संपूर्ण करू शकला नाहीत, हे आम्हाला खेदपूर्वक नमूद करावे असे वाटते. त्याचबरोबर आम्हाला खात्री आहे की यावर्षीचे उद्दिष्ट तुम्ही निश्चितपणे गाठाल. आपल्याला काही मदत आमच्याकडून हवी असेल तर ती आम्ही तत्परतेने करण्यास सदैव तयार आहोत. तशी काही मदत लागल्यास कृपया कळवावी. आपण आपली उद्दिष्ट गाठाल याची आम्हास खात्री आहे. आपले, आणि खाली सही. आता मी म्हटलं, एवढं सगळं मराठीत झाल्यावरती मग युनायटेड वेस्टर्न बँक हे कशासाठी रे म्हटलं. संयुक्त पाश्चिमात्य पतपेढी असं का म्हणत नाही तुम्ही? संयुक्त म्हणजे युनायटेड, पाश्चिमात्य म्हणजे वेस्टर्न, पतपेढी म्हणजे बँक. झालं ना, म्हटलं आलं. संयुक्त पाश्चिमात्य पतपेढी सातारा असं बँकेचं नामकरण करून टाका. आणि मग आम्ही दोघंही हसायचो. तर सांगायची गोष्ट अशी की तो बँकेत असल्यामुळं तो 5 वाजता, 5-5:30च्या सुमारला ही स्वारी यायची. आणि मी तेव्हा गाढ झोपलेलो असायचो अर्थात. तो रूममध्ये यायचा, उठ, याला झोपतंय नुसतं वर करून, घोरतंय, उठ उठ. आणि कुठलं पुस्तक वाचायला, असली काहीतरी पुस्तकं वाचायची भूताखेतांची. आणि मग रात्रभर घाबरत बसायचं, उठतोस की नाही, हे बघ तुझ्या घरच्यांचं पत्र आलं आहे, शिव्या घातलेत तुला त्यांनी, वाचते. आता श्रीकांत भावेनी माझं पत्र खालच्या खाली डब्यातनं उचलून फाडून ते पूर्ण वाचून मग माझ्या हातात दिलेलं असायचं. मग मी उठायचो डोळे चोळत, पत्र घ्यायचो, त्याच्याशी 2 गोष्टी बोलायचो. काय येतोस, मला उठवतोस, खरं कटकट करतोस बाबा तू, तुझ्या बँकेचं टायमिंग ऑड आहे, तर मला जरा, मीच पहाटे उठतो लेका, मला लवकर जावं लागतं. तुला बँकेला काय, तू 10:30 वाजता जातोस, मला 7:30ची ट्रेन गाठावी लागते. त्याच्या आधी कपडे धुणं, आंघोळ, तुला माहिती आहे का, मी 5:30ला उठतो, मला झोपायला देत नाहीस तू. मी करवा द्यायचो. झालं, तेवढं झालं की मग तो जायचा आणि मी जे करत होतो तेच करायचा, म्हणजे वर करून झोपायचा. आणि मग मी उठायचो, मी फ्रेश झालेलो असायचो, तोंड धुवायचो सबंध, त्याच्यानंतर कपडे करायचो आणि आता उद्यान गणपतीला जायचं आणि शिवाजी पार्काला राऊंड मारायचा. जमलं चौपाटीवर जायचं. अगदी खिशात पैसे असले, शेवटचा पहिला आठवडा वगैरे असला, पहिला दुसरा वगैरे, तर खिशात 4 पैसे असायचे. मग काहीतरी रगडा पॅटीस मला आवडायचं, रगडा पॅटीस खायचं. असा माझा साधारण उपक्रम होता. आणि तिथं आमचा ग्रुप भेटायचा शिवाजी पार्काला. आता सगळं तयार होऊन गेलं तर हा पठ्ठ्या झोपलेला. मग काय करणार, मी तर एक नाजूकशी लाथच घालायचो कमरेत, उठ, आता उठ, मला उठवून चालवून आलात आणि आता झोपतोस तू, चल उठ, शिवाजी पार्कात जाऊया. आता तो किचायचा. झालं माझं, तरी चालायचं.
तो उठायचा शेवटी. नंतर कुरकुरत कुरकुरत तयार व्हायचा. मग खाली यायचो आम्ही रामनिवासमधनं, रस्त्यावर यायचो आणि चालत चालत गप्पा मारत शिवाजी पार्कात जायचो. मग शिवाजी पार्कला बसायचं, वाटलं तर बसावं, कारण तिथं विजा वगैरे सगळे शेखर, त्याच्यानंतर मधु परब वगैरे सगळेच येऊन बसलेले असायचे. त्यांच्याबरोबर अशोक चित्रे असायचा, तर मीही बसायचो. अशोक चित्रे या प्रकाराविषयी मी तुम्हाला नंतर सांगेन, कारण खरोखरच तो माणूस नसून प्रकार होता आणि हे तुम्हालाही पटेल. पण मी त्याच्याविषयी अशोक चित्रेला भरपूर वेळ दिला पाहिजे. त्याच्याशिवाय चित्रे रंगवता येणं अशक्य आहे. चित्र रंगवायचं झालं तर वेळ पाहिजे. तर आता हा विषय हातावेगळा करतो आणि मग आपण चित्रेवर जाऊ बरं का. पण माझ्याबरोबर ऐकत राहा मी काय सांगतो ते. तसं गमतीदार आहे. मग काय करायचं, आम्ही शिवाजी पार्कला बसवायचो. तिथं 2 मुली खिदी हसत, बहिणबहिणी होत्या त्या, तर त्या जायच्या इकडं तिकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ, आणि त्यांचं लग्नच जमत नव्हतं. म्हणजे वर्षानुवर्ष गेली, महिने गेले, दिवस गेले, घटका गेली, पळं गेली, पण यांचे लग्न जमणे नाही आणि यांच्या शिवाजी पार्काचा राऊंड चुकणे नाही. ह्या दोन्ही गोष्टी व्हायच्या. आणि त्या जिथून जिथून जातील तिथं मुलं त्यांची चेष्टा करायला म्हणून ओरडायची, काय करायचं का लग्न. परत थोड्या ते खिदी हसत थोड्या पुढं जायच्या, पुढचा ग्रुप ओरडायचा, काय करायचं का लग्न. आणि असं करत तेव्हा कुठं जायच्या कोणाला माहिती, कुठं राहायच्या काय माहीत नाही. त्यांचा संबंध असा कधी आला नाही, ओळखही झाली नाही. मग जायचं आणि थोड्या वेळाने चौपाटीवर जायचं. चौपाटीला जाणार आणि मग बसायचं तिथं. थोड्या वेळाने भेळेच्या गाड्याकडे जायचं. हूँ सच्चा गांडा भेलपुलीवाला, असा गांडा म्हणजे गुजराती लोकांना मुंबईत गांडा म्हणतात, गांडाभाई असं. तर त्याच्याकडं भेळवाल्याकडं जायचं आणि त्याला सांगायचं, भैया एक पानीपुरी बनाना. हाँ साहब पहचान गया, आपको पानीपुरी पसंद है, पानीपुरी बनाऊंगा. पाणीपुरी द्यायचा आणि हे द्यायचा. आणि बऱ्याच वेळा मी हे घ्यायचो, रगडा पॅटीस सांगितल्याप्रमाणे, भैया रगडा पॅटीस देना. हाँ साहब आपके लिए कुछ भी. रगडा पॅटीस देणार. पाणीपुरी असेल तर एखादी पुरी जास्त मिळायची किंवा थोडंसं पाणी जास्त मिळायचं प्यायला. तर असं करत चौपाटीवरनं मग यायचं आणि आल्यानंतर मग गंमत अशी व्हायची की जेवण ना रात्रीचं, आता रात्रीचं उद्यान गणेशाला नमस्कार करून यायचो. शेवटचा आठवडा असला की खिशात पैसे नसायचे. मग कुठं तर मार्केटसमोर, भाजी मार्केटसमोर छाया लंच हाऊस म्हणून असं एक होतं. छाया, गोरापान देखणा, गोरापान म्हणजे जरासा लाल रंगावरतीच, धोतर काचा मारलेलं, पांढरा शुभ्र शर्ट, असा एक दमदार म्हातारा हेडमास्टरसारखा फिरत असायचा. आणि नंतर चिल्लर दिली नाही तर आमच्या अंगावर भुंकायचा, चिल्लर आणायला काय होतं आहे, इथं काय टांगसाळ लागून गेले काय, हां पुढच्या कॅपेला येताना चिल्लर आणा. ते सगळं निमूटपणे ऐकून घ्यावं लागायचं, कारण खिशात चिल्लर तेवढीच असायची, बाकी जास्त पैसेही नसायचे, तितकेच घेऊन गेलेलो असायचो. ठीक आहे. मग छायात जेवायला बसायचो. छायात जेवण फार छान मिळायचं. काय सांगू तुम्हाला श्रोते हो. सोमवारी दुधी भोपळ्याची भाजी, मंगळवारी दुधी भोपळ्याची कोशिंबीर, बुधवारी दुधी भोपळ्याचं धबधबीत, गुरुवारी दुधी भोपळ्याचं भरीत, शुक्रवारी कच्चा दुधाची कापं जेवणासमवेत, आणि शनिवारी दुधाचं असंच काहीतरी, पण दुधाचं हे महत्त्वाचं
एक भात सोडल्यास दुधाचे 7ही प्रकार आम्हाला सोमवार ते शनिवार खायला मिळायचे. रविवारी मात्र स्वीट असायचं, पार्टी. आज रविवार, पार्टी. मग हे पार्टी म्हणून काय असायचं, तर दुधाची खीर किंवा दुधी भोपळ्याचा हलवा. म्हणजे रविवारी वाट्याला दुधा यायचाच. सोमवार आमचा तसं बघायला गेलं तर उलट्या मारण्यातच जायचा. छायाचा म्हातारा मोठा कडक माणूस फिरत फिरत असायचा आणि आम्ही किती घेतो, काय घेतो, कसं जेवतो, ढेकर दिला तर कसा देतो, मग ते थांबायचं मुद्दा, असे काहीतरी चावटपणा करत असायचं. एकदा माझा प्रताप केशकामत नावाचा एक मित्र आला होता. तो जरा पैलवानी थाटात होता, पैलवान, आणि बंडी घातली होती आणि लुंगी नेसला होता. म्हटलं, बाबा छायाचा म्हातारा असा असा करतो, आपण छायात आपल्याला जेवायला जायचं आहे, 4था आठवडा आहे, खिशात पैसे कमी आहेत, पण आम्ही जेवायला जायचंच. पण म्हटलं छायाचा म्हातारा चिल्लरसाठी फार कुरकुर करतो. अरे म्हणाला, दाखव तर मला तू छायाचा म्हातारा तुझा काय आहे. मग आम्ही गेलो छायात जेवायला बसू. जेवण आलं. प्रताप केशकामतला जेवण नवीन होतं, तो व्यवस्थित जेवला. मध्ये करून ढेकर दिला. म्हातारा थांबला. म्हाताऱ्यांनी तिरप्या नजरेंनी प्रताप केशकामतकडे पाहिलं आणि विचारलं, काय जेवण जड झालेलं दिसतंय. प्रतापने विचारलं, जड होण्यासारखं अन्न तुम्ही आम्हाला वाढताय काय, तर जेवण जड होईल. नाहीतर जेवण जड ह्याला जेवण म्हणायचं, कडबा आहे हो हा नुसता. मग कशाला आलात हॉटेलला इथं जेवायला. इलाज नाही म्हणून आलो आहे. हॉटेल काढतात तर तुम्ही, मग येणारच गिऱ्हाईकं. तसं आम्ही आलो. आता कळलं जेवण कसं आहे, याच्यानंतर येणार नाही. झालं. म्हातारा पुढं गेला. पुढं आमचं जेवण संपलं आणि आम्ही चिल्लर म्हणजे बिल द्यायला गेलो. बिल दिल्यावरती मुद्दाम चिल्लर टाकली प्रताप केशकामत. सुटे पैसे आणा, सुटे. इथं काही टांगसाळ नाही आहे आमची. हे हॉटेल आहे, प्रिंटिंग प्रेस नव्हे. इथं पैसा छापला जात नाही, समजलात. हे घ्या. म्हणून ती चिल्लर म्हाताऱ्यांनी पुढं सरकवली. प्रताप केशकामतनी छानपणे ती चिल्लर मोजली, खिशात घातली आणि चला रे म्हणून पायऱ्या उतरायला लागला. आम्ही पायऱ्या उतरायला. म्हातारा जोरात ओरडला, हो इकडे या. प्रताप म्हणाला, आता काय. तो म्हणाला, चिल्लर घेऊन चाललात कुठं. अहो तुम्हीच तर सांगितलं चिल्लर आणायला जावं म्हणून. आम्ही चिल्लर आणायला निघालोय. अरे च्या. आता म्हाताऱ्याला पेच पडला. कुठं जात आहे. म्हणाला, आम्ही कुठंही जाईन, तुमचा काय संबंध. तुम्हाला चिल्लर पाहिजे ना, आम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा आणून देऊ. आज देऊ, उद्या देऊ, परवा देऊ, केव्हाही देऊ. तुम्ही वाट बघत बसा. कारण हे तुमच्याकडं काही टांगचाळ नाही किंवा प्रिंटिंग प्रेसही नाही. इकडं या. म्हातारा म्हणाला. प्रताप गेला. द्या ती नोट. प्रतापनी नोट दिली. म्हाताऱ्यांनी मुकाट चिल्लर दिली. अहो काय करणार, चिल्लरचे वांदे होता तो. म्हातारा अतिशय नरमाईनं बोलत होता आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला होता अक्षरशः. म्हातारा नरम देखील बोलू शकतो हे आम्हाला त्या दिवशी कळलं. पुढं तो म्हणाला, अहो बोलावं लागतं, काय करणार, प्रत्येकजण नोटा द्यायला लागल्या, आम्ही तरी कुठून आणणार, धंदा आहे हो. प्रताप म्हणाला, आता जास्त बोलू नका. जास्ती बोलला असतात काचा फुटल्या असत्या हॉटेलच्या, हे लक्षात घ्या. अजून दाखवू का तुम्हाला आम्ही कोण आहोत ते. एवढं म्हटल्यावर म्हातारा धडकला. म्हाताऱ्याने गायावाया करत सांगितलं, याच्या पुढे तुमच्याकडे चिल्लरचा विषय काढणार नाही. तुम्ही आम्हाला चिल्लर देऊ नका. दिलातील तर द्या, नसतील तर देऊ नका. आणि आम्ही पायऱ्या उतरलो. असा छाया आणि जेवणाचा किस्सा. तर परत चालत रामनिवासला आलो. प्रताप गेला. आमचं रामनिवासचं जीवन आपलं
चालूच होतं. पहिले 3 आठवडे चांगल्या ठिकाणी जेवायचं, म्हणजे गोमंतक, म्हणजे फिश मिळायचं तिथं गोमंतकला. गोमंतकला जेवायचो. त्याच्यानं दुर्गा लंच म्हणून होतं, दुर्गाला जेवायचो. दुसरं एक तिसरं आता नाव आठवत नाही मला नक्की, कारण खूप वर्ष झालीत. पण तिथं जायचो आणि तिथं मटणाची थाळी घ्यायचो. कारण रस्सा फुकट आशा लंच कबूतरखान्याकडं अजूनही असेल कदाचित. तर मटणाचा रस्सा मिळायचा. तो रस्सा मात्र वाटेल तेवढा मिळायचा. मटणाची प्लेट एकच यायची. आम्ही जेवायचो. रस्सा 2-3दा आल्यामुळं भरपूर चपात्या खायच्या आणि मोकळं व्हायचं. आणि नंतर मग अशीच काही हॉटेलं होती. विसावं होतं, तिकडं जायचं. विसाव्याला उडपी थाळी मिळायची, तर तिथे जेवायचो. असं वेगवेगळ्या ठिकाणी चवीचं छान जेवायचो. दुपारी मात्र ठरलेलं असायचं, बांद्रा कॅफे बिर्याणी, बास, 2 बीज बांद्रा बिर्याणी. तर बिर्याणी मस्त मिळायची त्यावेळेला. आता तुम्हाला मला माहिती नाही बांद्रा कॅफेत कशी बिर्याणी मिळते, पण त्यावेळेला बिर्याणी अतिशय सुंदर मिळायची. आणि मालक चाचा जान आमच्यावरती अगदी खुश होते. त्यामुळं त्यातल्या त्यात जरा आमच्यावर मेहर नजर होती म्हणा ना. तर ह्या अशा रीतीने हे करायचो. कधीतरी सणासुदीला चुलत बहिणीकडे वांद्र्याला जायचो, तिथे जेवायचो. माझा चुलत भाऊ एक होता टिळक ब्रिज शेजारी, सुगत निवास म्हणून आहे तिथं. अजूनही एक अशी छोटीशी सुगत निवास. आणखीन टिळक ब्रिज याच्यामध्ये एक उतरत्या छपराचं घर लागतं बघा, तिथं माझा चुलत भाऊ राहायचा. दादा म्हणायचो, दादाकडे जेवायला जायचो. तर हे असं इथंपर्यंत झालं. आणि मग फिरायला तर पुढा तिथं मुलूक थोडा म्हणतात ना. दादर वाटलं दादर, माहीम वाटलं माहीम, जुहू चौपाटी वाटली जुहू चौपाटी. कधी या फोर्ट साईडला जावं वाटलं फोर्ट साईडला जायचं. गिरगावात फिरावंचं वाटलं तर गिरगावात फिरायचं. एरवीच्या वेळी आहेच ना आपला शिवाजी पार्क आणि उद्यान गणेश, चौपाटी आणि रगडा पॅटीस, हे एरवी होतंच. अशा रीतीनं मुंबईचे दिवस छान चालले होते. तर या मुंबईच्या मजेच्या दिवसात एकदा घरून पत्र आलं की तुला दाखवायला कोणी येणार आहेत, मुलगी दाखवायला. तर मुलगी दाखवायला कोणी येणार आहेत, ती मुलगी तू पसंत आहे का पहा. तर दादाकडं मुलगी दाखवण्याचा समारंभ होईल. झालं, मी त्या दिवशी गेलो. तेव्हा 1900 मला वाटतं 71 किंवा 72, बहुतेक 71च साल असावं. आणि वॉर झाली होती आणि संबंध मुंबईत ब्लॅकआउट होता. अगदी काळा भिन्न, खाली फक्त टॉर्चच्या उजेड वगैरे पडायचा, पण बाकी सगळं काळोख. या बेस्टच्या बसेस देखील काळोखात धावायच्या. स्ट्रीट लाईट पेटायचे नाहीत. याच्यावरती कारच्या, गाड्यांच्या, आणखीन बसेसच्या तावदानावरती, खिडकीच्या तावदानावरती पेपर लावलेला असायचा. तसंच आमच्या खिडक्या, घरोघरीच्या खिडक्यांचा पेपर लावलेला असायचा. आणि आम्हाला वॉर टाईमला कसं काय करायचं, सिव्हिल डिफेन्स म्हणतात त्याला बरं का. तर सिव्हिल डिफेन्स म्हणजे समजा बॉम्ब हल्ला झाला तर आपण काय प्रिकॉशन घ्यायच्या हे शिकवलं होतं. म्हणजे सांगितलं होतं रेडिओ वगैरे, टी व्ही नव्हता त्यावेळेला, रेडिओवरनं वगैरे सांगितलं होतं आम्हाला. तर आणि भीतीदायक वातावरण होतं, म्हणजे खरोखर भीतीदायक वातावरण होतं. कारण मुंबईचं काय होतं, मुंबई हे बेट आहे, तिन्ही बाजूनी जोडलेलं मुंबई हे बेट आहे. हे 3 पूल जर तोडले तर मुंबईशी इतर भारताचा काही संबंध नाही बरं का. बऱ्याच लोकांना माहीत नसेल. तर आणि ते रिफायनरी होती. रिफायनरी वॉज द टार्गेट ऑफ पाकिस्तान. तर काय व्हायचं, रिफायनरीवर ते जर समजा बॉम्बिंग झालं तर भयानक हानिकारक आणि भयानक काय म्हणतात त्याला, जाळणारं म्हणा ना,
इकडचं तिकडचं काय काय जळलं असतं परमेश्वर जाणे. तर संध्याकाळी कुठं बाहेर त्यावेळेला शिवाजी पार्क बंद सगळं, कुठं जायचंच नाही हो. संध्याकाळी 5-5:30ला आलं तर लवकरच जेवून कुठंतरी जेवायचो किंवा छायाच्या म्हाताऱ्याकडे जेवायचो शेवटी आणि यायचो. आणि हॉटेलही बंद व्हायचे लवकर, दुकानं बंद व्हायची लवकर, कारण गिऱ्हाईक नसायचं. वॉर टाईम हा बॉम्बेचा एक एक्सपिरियन्स होता मला, आयुष्यातला एक अनुभव. असा अनुभव पुन्हा येणे नाही, तर तसा अनुभव आला. आणि मग आम्हाला ते शिकवणं, भोंगे व्हायचे जोरात. भोंगा झाला, भोंग्याचे प्रकार असायचे. थांबून थांबून भोंगा झाला की बॉम्ब हल्ला संपला, विमानं गेलेली आहेत तेव्हा बाहेर यायला हरकत नाही. आणि लाँग सायरन जर झाला, लाँग सायरन म्हणजे हल्ला होतो आहे, तुम्ही टेबलाखाली कॉटखाली जिथं असेल तिथं हे करा, दिवे वगैरे उदबत्ती जरी असली तरी विझवा, ह्या असं सांगितलं जायचं. याला सिव्हिल डिफेन्स म्हणायचे. आणखीनही काही गोष्टी होत्या, तर आता आठवत नाहीत मला, पण आणखीनही काही गोष्टी होत्या. असो, विषय तो नाही. तर विषय अशा वेळेला तो बाप आपल्या मुलीला घेऊन आला होता. नाव सांगत नाही इथं, तर कारण नको उगाच कशाला कोणाचं नाव घ्या. तर ही गोष्टही अशीच सांगेन. तर तिथं झालं. मग ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी मला भयंकर घरातनं प्रेशर झालं, कारण बापाची एकुलती एक मुलगी, बाप प्रचंड श्रीमंत होता. त्याच्यानंतर सगळा म्हणजे घर जावई होणार होतो वगैरे वगैरे बऱ्याच हे होत्या, म्हणजे काय म्हणतात त्याला, पॉझिटिव्ह फॅक्टर्स होते. MA होती मुलगी, त्याच्यानंतर गायची वगैरे वगैरे वगैरे. तर हे प्रेशर इतकं झालं की त्याला हा म्हणावं लागलं मला. परत मी सुट्टीवर बेळगावला आलो, त्यावेळेला परत बाप आला आणि मुलीला घेऊन आला मला भेटायला म्हणून कारमधनं. तर कारण ते दुसऱ्या गावाला राहत होते, तर ते इथं राहत नव्हते, विजापूरला राहायचे. तर विजापूरवरनं आले आणि मग परत आम्हाला तेच सांगितलं ना, हा काय नाही आहे, एवढा मोठा पैसा आहे, इतकं मोठं घर आहे, चांगला दणदणीत बाप आहे तो त्या मुलीचा, त्याच्यानंतर एवढा श्रीमंत माणूस तुला कुठून मिळणार, एकुलती एक मुलगी आहे, गाते, MA झाले, ह्यऊ त्याऊ, अमुक तमुक माती मसण, काय सांगणार. म्हणजे इतकं आम्हाला चेपलं की मला यस म्हणणं भाग पडलं. मग त्या माणसाने आम्हाला आपल्या कारमध्ये घालून विजापूरला नेलं. तिकडं परत मग तिथं मात्र फायनल माझं आणि मुलीचं गोल घुमटात, बरं का, गोल घुमटात बोलणं झालं. आणि मुलीने विचारलं की तुमचा ह्या लग्नाला होकार दिसत नाही, कारण मी तुम्हाला दिसायला पसंत नाही. मी म्हटलं मी खोटं बोलणार नाही, हे खरं आहे, तू मला दिसायला पसंत नाहीस, मग तुम्ही माझ्याशी लग्न का करताय. म्हटलं आता लग्न का करतोय म्हणजे ते MA, त्याच्यानंतर एकुलता एक बाप तुझा, त्याच्यानंतर त्याची एकुलती एक मुलगी तू, त्याच्यानंतर हे तुझं काय असेल ते पैसा अडका, घर जावई, दिस दॅट. मला घर जावई व्हायचं नाही, मी अजिबात होणार नाही, कारण मला कुणाच्याही आज्ञेखाली राहून मला माहिती नाही आणि मी राहणारही नाही. मी चंद्रमौळीत राहिले तरी चालेल झोपडीत, पण बायको सुंदर पाहिजे दिसायला. आणि त्याच्यानंतर शिक्षणाची अट नाही, पैशाची अट नाही, हुंड्या पांड्याची कसली अट नाही. माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना मात्र तिने प्रेमाने सांभाळलं पाहिजे. ह्या 2 अटी सोडल्यास, अर्थात माझ्याकडं व्यवस्थित संसार केला पाहिजे, आलंच न सांगता ती अट होऊ शकत नाही बरं का. तर एवढ्याच अटी होत्या. आणि मग मला का, मी सुंदर नाही आहे, मला कशाला पसंत केली. म्हटलं घरच्यांच्याकडनं काय कमी दडपण आलं का, तुला दडपण आलं, मला दडपण आलं, आपण दोघंही दडपणापोटी तयार झालो आहोत. नाहीतर तू मला दिसायला पसंत नाहीत, उगीच अशा वेळेला खोटं बोलणार नाही. मग म्हणायला लागले हे लग्न तू मोडा. म्हटलं लग्न मोडतो, पण माझ्याकडनं मोडलं हे सांगायला तुम्ही सांगू नका, मी काही तुम्ही मोडताय असं सांगा, नाहीतर माझा बाप मला गोळी घालून ठार मारेल, इतका संतापी आहे. आता तसं मला वचन द्या म्हणाली ती मुलगी. अहो काय सांगू तुम्हाला, गोल घुमटात कितीतरी आणा शपथा घेतल्या गेल्या असतील लग्नाच्या,
मी लग्न करतो आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशीच लग्न करेन, मी तुझ्यावर प्रेम करते, तुझ्याशीच लग्न करेन, तुझ्याशिवाय कुणाशीही लग्न करणार नाही, तू म्हणजे मला येऊ आहेस, तू म्हणजे मला तेऊ आहेस वगैरे असं म्हणून जिथं शपथा घेतल्या असतील त्या गोल घुमटात आमचं लग्न मोडलं. म्हणजे फायनली मोडलं बरं का. मग कसं तरी आता हे वर्णन करत बसत नाही. त्या मंडळींच्या त्यांच्याबरोबरच आलो बेळगावला. त्या दिवशी काही बोललो नाही. दुसऱ्या दिवशी सांगितलं की असं असं आहे आणि अशाची कथा बाबांनो, अशी हे लग्न मोडलेलं आहे. तर तो माणसाला शॉकच बसला. तो माणूस थंड बसला. 2 मिनटंच निवांत स्तब्धतेत गेले. सकाळची वेळ होती आणि आईला मी आधीच सांगून ठेवलं होतं की आई, हे लग्न मोडलेलं आहे, तर उगाच पुढे पुढे करू नको. तर मग बसलो. म्हणाले, कुणी मोडलं आणि का मोडलं? म्हटलं, ह्याचा प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नाही. मी मोडलेलं आहे. तुम्ही मला प्रचंड प्रेशर करतात, मला मान्य नाही, मी हे लग्न करणार नाही. तर म्हणाले, तुम्ही एकच सांगा, माझ्या मुलीने तुम्हाला नकार दिला काय? म्हटलं, तुमच्या मुलीने दिला काय, मी दिला काय? आम्ही दोघांनी ठरवलं आहे आम्ही लग्न करणार नाही. अहो, असं बोलू नका म्हणायला. मी काय मूर्ख म्हणून आलो होतो काय? ब्लॅकआउट होता बॉम्बेला आणि मुलगी दाखवायला आणली तुम्हाला? मूर्खच्या ठिकाणी त्यांनी एक शिवीच आचडली खरं तर. पण आता ती शिष्टसंमत नाही म्हणून बोलत नाही. तर मी काय करणार? माझी गळचेपी झाली दोन्हीकडून. कारण मला काय बोलताच येणं झालं. मी म्हणजे मला कापरं भरलं होतं ॲक्च्युली आणि घामही आला होता. कारण मी त्यांना एवढं सगळं झाल्यानंतर नकार देत होतो. कल्पना करा. आणि त्या मुलीला वचन दिलं होतं की मी तुझं नाव सांगणार नाही. म्हणजे सगळा ब्लेम माझ्यावरती मी घेतला. आणि मग त्यांना कशीबशी त्यांची समजूत घातली. तो माणूस हातवारे करत, काहीसं पुटपुटत, बोलत, स्वतःशीच बोलत माणूस गेला. रिक्षा केली आणि निघून गेला. आणि ही आमची पहिल्या लग्नाची मोडलेली गोष्ट इथं संपली. पण त्याचा परिणाम मात्र भयानक टिकला. त्यानंतर मी रामनिवासात आलो बेळगाववरनं. आणि मग विचित्र वाटायला लागलं. बोलायला एकटा शिरक्याच होता. शिरक्याशी बोलायचो. पण काय करणार काय? लग्नाचं तर 3-13 झाले होते. याच्यानंतर मुलगी बघू नको म्हणून मी घरी सांगितलं होतं. म्हटलं, आता लग्नाचा घोळच नको, तुम्ही मुलगी पाहू नका, मला लग्न करायचं नाही आहे. उद्वेग आला होता. आणि त्यावेळेला मला म्हणजे इतका त्रास झाला होता, मानसिक त्रास, की विचारायला नको. मला पहिली ट्रँक्विलायझर त्यावेळेला घ्यावी लागली. एक विठलानी नावाचा माझा मित्र नुकताच डॉक्टर झाला होता. त्यांनी सांगितलं, ही गोळी घे, तुला बरं वाटेल. तुझी मानसिक अवस्था काहीतरी झाली तर तुझी मानसिक अवस्था बरी होईल. मग ती गोळी घेतली. तेव्हापासून ती गोळी लागली, म्हणजे ट्रँक्विलायझर, ती लागलीच. असो, तो भाग वेगळा झाला. आलो मुंबईला. आणि मग काय, मग परत रामनिवास, परत शिवाजी पार्क, परत उद्यान गणेश, आणि परत सगळं चालू. मग नंतर मग आणखीन एक फोटो आला, एक पत्र आलं की ही मुलगी सुंदर आहे म्हणून पाठवत आहे, तर ही पसंत असल्यास तू कळव, म्हणजे हे लग्न मी जमवेन म्हणून. माझ्या आईने, इथं हरिमंदिर म्हणून एक आहे बेळगावात, बरेच लोक येतात. त्या आई तिथं कलावती आई असायच्या, मोठ्या तपस्विनी होत्या त्या. तर त्यांनी तिथं ही मुलगी यायची आपल्या आजीला घरी न्यायला. आणि तिथं माझ्या आईने ह्या मुलीला बघितलं आणि तिच्या घरी जाऊन तिचा फोटो बिटो घेतला आणि माझ्यासाठी मागणी घातली. ती होती दिसायला देखणीच. तो फोटो बघितल्यावर काय हो, म्हणजे मला अख्खं रामनिवास ठेंगणं झालं. काय करावं काही कळेना. इतका आनंद झाला की विचारायला नको. म्हटलं, ताबडतोब हो कळवा, मुलगी फोटोतल्यासारखी असेल तर ताबडतोब हो कळवा. उत्तराच्या अपेक्षेत
आपला झालं. हे पत्र गेलं आणि अशी पत्रापत्री होऊन ते लग्न ठरलं. मी शिरक्याला सांगितलं, शिरक्या मी आऊट झालो हां, म्हणजे ब्रह्मचर्यातनं, आता मी लग्न करणार, तर तुझं बघ कसं काय करतो आहेस ते, का असाच रामनिवासात राहणार. तो म्हणाला, आमचं कसलं लग्न होतं रे, कोण बघणार आणि काय होणार. तरी त्याचं पुढं लग्न झालं ती गोष्ट वेगळी, कारण ती त्याची गोष्ट आहे. तर ते लग्न झालं, तो नंतर बँकेतच रिटायर झाला वगैरे वगैरे. असो, तर मग हे लग्न ठरलं आणि मध्येच काय झालं कोणाला माहिती, त्या मुलीची बहीण येऊन फोटोपत्रिका घेऊन गेली. फोटोपत्रिका घेऊन गेल्यावरती मला तसं कळवण्यात आलं, आता हे दुसरं लग्न मोडलं. हा धक्का मात्र मला फार होता. त्यानंतर मात्र मी अगदी नर्वस झालो आणि परत घरी कळवलं की या मुलीच्या ताबडतोब घरी जा, फोटोपत्रिका परत आणा, ही मुलगी पसंत आहे, लग्न करेन तर हिच्याशी करेन, नाही तर याच्यानंतर माझं लग्न होणार नाही, हे सरळच कळवलं. मग माझी आई तिथे गेली, फोटोपत्रिका परत घेतलं आणि सांगितलं की मी म्हणजे आमचा श्री येणार आहे सुट्टीला आणि तेव्हा लग्नाविषयी आपण पुढं बोलू, आणि त्यांनी हे पत्र लिहिलं आहे असं, तुमची मुलगी त्याला पसंत आहे, तेव्हा लग्न इथंच होणार. कालांतराने मला आता हे दुसरं, हे फादर ॲग्नेलला माझी नोकरी ही टेम्पररी होती, ती 2 वर्षाची होती. तर फादरनी प्रिन्सिपॉलनी मला बोलावलं ऑफिसमध्ये आणि सांगितलं, कुलकर्णी, त्यांचं ॲक्सेंट्स गोवन होत्या, कारण फादर फेरॉ हे गोव्याचे होते, तर ते गोव्याचा टोन काढून, कुलकर्णी, यू आर नाव free from the school because your job was temporary, and since you are not B.Ed, I cannot confirm you. So what should I do? You tell me. आणि मग त्यांनी मला सांगितलं, ते वेगळंच होतं, पण तेही तितकंच नाट्यमय आहे. ऐकाच तर. फादर म्हणायला लागले, मिस्टर कुलकर्णी, सिट डाऊन. बसलो. त्यांनी सांगितलं की तुझा जॉब टेम्पररी 2 वर्षाचा होता, तू B.Ed नाहीस, तेव्हा तुला परमनंट करता येत नाही, तुला कन्फर्म करता येत नाही, तर तू असं कर, या शाळेत तू अर्धा वेळ नोकरी कर, मी तुला तशी अपॉइंटमेंट देतो तुझ्यासाठी स्पेशल, कारण तू मला खूप आवडलास. यू आर फार अवे फ्रॉम द पॉलिटिक्स गोइंग ऑन इन द स्कूल, so I liked you very much, so I am giving you this opportunity. तर ते कर तू आणि उरलेल्या वेळात B.Ed कर. B.Edसाठी तुझं फी सगळी स्कूलतर्फे भरली जाईल, त्याची व्यवस्था मी करतो. फादर ॲग्नेल स्कूलची कॉलेजची फी भरेल, B.Ed कॉलेज जॉईन कर, उरलेल्या वेळात B.Ed कर. B.Ed झालास की मी तुला परमनंट करेन या शाळेत. राहायला तुझा राहण्याचा प्रश्न तर तोही मी सोडवला आहे. आता मात्र मला म्हणजे प्रचंड शॉक बसला की मुंबईत फादर फेरॉ माझा राहण्याचा प्रश्न कसं सोडवणार होते. तर मी म्हटलं, तुम्ही कसा काय सोडवणार. तर तो म्हणाला, हाऊ इज बीना टीचर. म्हटलं, नाईस लेडी. तर म्हणायला, सो यू ओके हर, यू लाईक हर. म्हटलं, देर इज नथिंग, बिकॉज शी इज अ गुड लेडी. देन लिसन टू मी. आणि पुढं सांगितलं की मी तिच्याशी बोललो आहे, ती तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, तिचा घरदार आहे आणि ती एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे त्या फ्लॅटमध्ये तू आणि ती राहू शकता कायमचे, आणि आईवडिलांच्या नंतर ते घर तुझंच आहे. आता मात्र मला हसावं की रडावं कळेना. फादर म्हटलं, बिना ठीक आहे हो,
म्हणजे मुलगी चांगली आहे, दिसायला चांगली आहे वगैरे इथंपर्यंत ठीक आहे, पण म्हटलं हे लग्न वगैरे तुम्ही भलतंच सांगताय म्हटलं. दिस इज नॉट पॉसिबल. म्हटलं माझे घरी आई वडील म्हातारे आहेत, आजी आहे तिथं, मला बघितलं पाहिजे. बेळगावला माझं स्वतःचं घर आहे, तिथं गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट माझं लग्न ठरलं आहे म्हटलं. मी मुलगी पसंत केल्या, हा बघा फोटो. आणि फोटो काढून दाखवला. फादरच्या डोळ्यात पाणी आलं मात्र. फादर उठले. त्यांनी मला मिठी मारली. कुलकर्णी, आय लव्ड यू लाईक माय सन. मग काय सांगू, म्हणजे माय सन म्हणाल नाहीत, लाईक सन, कारण ते अविवाहित होते. फादर्स अविवाहित असतात. तर त्यांनी मला मिठी मारली. नंतर कोका कोला दिला, पाजवला आणि माझा निरोप घेतला. पण भरल्या अगदी आवाजात, गदगदलेल्या आवाजात म्हणाले, आय एम व्हेरी मच सॉरी टू पार्ट विथ यू. म्हणून मग मी फादर ॲग्नेल सोडलं. फादर ॲग्नेल सोडल्यानंतर मग माझा इन्कमचा हे संपला. मग रामनिवासला आलो, बॅग भरली, गाशा गुंडाळला आणि सलाम बॉम्बे म्हटलं आणि मुंबईला रामराम ठोकून बेळगावला आलो. इथंपर्यंत हा एक भाग संपतो. पुढचं दुसऱ्या भागात सांगेन.